कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 8वी एन एम एम एस परीक्षा जी MSc यांच्याकडून घेतली जाते, तर त्या परीक्षेचे जे गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे, तर त्यामध्ये एकूण 17 चॅप्टर आहेत. तर 17च्या 17 चॅप्टरचे आपण एकूण 17 व्हिडिओ बनवणार आहोत. 17 व्हिडिओज द्वारे हे 17च्या 17 चॅप्टरचं कम्प्लीट एक्सप्लेनेशन देणार आहोत आपण. ते एक्सप्लेनेशन असं असेल की नमुना प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्ही बघू शकता. हे सगळे प्रश्न आपण घेणार आहोत आणि हे सगळे प्रश्न झाले म्हणजे तुम्हाला जी NMMS परीक्षा आहे त्यामधील जो गणित घटक आहे तर त्यामध्ये आउट ऑफ मार्क पाडण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अशी आपण एकदम चांगली तयारी करून घेणार आहोत. मित्रांनो, लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबर होतील. आता सध्या आपले 9,900 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत. फक्त 1 ते 2 दिवसात आपले 10,000 सबस्क्रायबर होतील. तर हे 10,000 सबस्क्रायबर होत आहेत, त्यामुळे हे माझ्याकडून NMMS करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गिफ्ट आहे असं समजा. ठीक आहे. हे जे व्हिडिओज आहेत ते बाहेर तुम्ही कुठेही क्लास लावला तर हजारो रुपये द्यावे लागतील, पण आपल्या युट्यूब चॅनलला हेच व्हिडिओ आपल्यासाठी मोफत असतील. तर चला चालू करूया पहिल्या प्रश्नापासून. 13/99 या परमीय संख्येचे पुढीलपैकी दशांश रूप कोणते? कधीही लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस आपण 99 ने भागतोय ना, त्यावेळेस ही संख्या आहे तशी लिहायची, त्याच्या डोक्यावर बाण टाकायचा. आता मला कधी लिहायचं असं, समजा वर 11 आहे आणि खाली 99 आहे, तर इथं भाग जात असेल तर इथे 1/9 येईल. इथं भाग जातोय बघा, भाग जातोय. इथं भाग न जाणारी संख्या पाहिजे. आता 99 ने 13ला भाग जाणार नाही, हे तर उघडे ऑप्शन 3 येईल. दुसरी मेथड कोणती की 99 13ला 99 ने भागणे आणि उत्तर काढणे. बघा, ही लेंदी प्रोसेस आहे, या प्रोसेसला वेळ लागेल, पण येथे दशांश रूप तर कसं येईल, हे आवर्ती दशांश रूप येईल. ठीक आहे. पुढे बघूया. -5/8 -5/7 -8/13 यांच्या दरम्यान असणारी परमीय संख्या कोणती? खूप सोपं आहे. बघा, ही संख्या कशी आहे? मायनस आहे. ही पण मायनस आहे, म्हणजे जे उत्तर येणार आहे ते पण कसं असणार आहे? मायनस. असं समजूया की -5 व -8 यांच्यामध्ये -6 -7 ह्या संख्या असू शकतात. आपण असं थोडा वेळ विचार नको करायला. तर -6 -7 ह्या संख्या असू शकतात. अधिक वाल्या तर संख्या असू शकत नाहीत, म्हणून ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 हे आपलं उत्तर येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आपण बघितली तर -5/7 आणि -8/13 यांच्यामध्ये छेद मोठा आहे. काय संख्या आहे? छेदाधिक संख्या आहे. मग छेदाधिक संख्या असेल तर जी मधली संख्या असेल ती पण कशी असेल? छेदाधिकच असेल मधली संख्या. मग जर आपण शेवटची संख्या बघितली तर ती अंशाधिक आहे, अंश मोठा आहे त्याचा. ठीक आहे. अंशाधिक येऊ शकत नाही, म्हणून उत्तर काय? ऑप्शन 1. डायरेक्ट उत्तर आले, सोप्या पद्धतीने काढले, पुस्तकातही असं दिलेलं नाही. तर बघा, हे अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. आता दुसरी एक मेथड आहे की -5 आणि -8 यांची बेरीज असते आणि 7 आणि 13 यांची बेरीज असते. आता वरती बेरीज म्हणजे काय? वजा वजा अधिक वजा वजाच राहील. ठीक आहे. किती येईल? -13/20. पण इथं -13/21 दिले. दोन्ही संख्यामध्ये आहेत. तुम्हाला सांगतो की अशा ज्या दोन परमीय संख्या असतात त्यांच्यामध्ये अनंत संख्या असतात. किती असतात? अनंत परमीय संख्या असतात. आता ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे 3 नंबर. तर 3 नंबरचे उत्तर हे काढणं खूप सोपं आहे. कसं आहे ते बघूया. बघा, या प्रश्नामध्ये 3/4, 5/8, 11/16, 17/32, 35/64 यापैकी सर्वात लहान अपूर्णांकी संख्या कोणती? सर्वात लहान संख्या शोधायची. आता आपल्याला असं तर नाही समजणार, आपल्याला काय करावं लागतील? प्रत्येकाची छेद समान करावं लागतील. आता छेद समान करताना सगळ्यात मोठा छेद कोणता आहे? 64. तर 4 ने 64 ला भाग जातो 16चा, 8 ने 64 ला भाग जातो 8चा, 16 ने 64 ला भाग जातो 4चा आणि 32 ने 64 ला भाग जातो 2चा. मग ज्या संख्येने भाग जातो त्याच संख्येने तिथं गुणायचं असतात. 3/4. आता 64 ला भाग दिला 4 ने, किती आलं? 16. तर इथं 16 ने गुणा, म्हणजे ह्यांचा छेद पण काय होईल? 64 बनेल. 8 ला कितीने गुणल्यावर 64 तर 8 ने,
मग 5 ला पण 8 ने गुणा, 16 ला 64 करण्यासाठी 4 ने गुणावं लागेल, 11 ला पण 4 ने गुणा, 32 ला 64 करण्यासाठी 2 ने गुणावं लागते, तर 17 ला पण कितीने गुणायचं आहे, 2 ने, आणि 64 आणि वरती 35. आता बघा छेद तर सगळ्याचे समान होतील, 16×48 छेद 64, 2 नंबर 8×45 छेद 64, पुढे 44 छेद 64, 34 छेद 64 आणि 35 छेद 64. तर मला सर्वात लहान कोणती संख्या दिसते, छेद समान असल्यावर फक्त अंश बघतो आपण, 34 छेद 64, 34 छेद 64 म्हणजेच काय, 17 छेद 32. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. असे हे सोपे सोपे प्रश्न आहेत पेपरला आलेले. हा प्रश्न बघा 2020 ला आला होता पेपरला. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा पुढील पदमीय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती. आता बघा यामध्ये छेद तर समान करणं थोडंसं अवघडच दिसतंय, कारण की 45, 63, 99, 18 यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल. अजून एक मेथड दिसते का तुम्हाला, तर मला एक मेथड दिसते काय, तर प्रत्येकाला भाग जातोय, प्रत्येक संख्येला भाग जातोय. कशाने भाग जातोय, तर 9 ने भाग जातोय. तर 9 ने भाग घालूया, 9 चौक 64, 9 चौक 36, 9 पाच 45, 9 9 81, 9 7 63, 12 9 अष्टोदर्शे, 11 9 99, 9 1 9, 9 2 18. ठीक आहे, 4/5, 9/7, 12/11 आणि 1/2. आता प्रश्न काय दिलाय व्यवस्थित वाचू. उतरता क्रम लावल्यास म्हणजे सर्वात मोठी संख्या कधी असते, सर्वात मोठी सर्वात अगोदर आणि सर्वात लहान सर्वात शेवटी. तर आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची. काय शोधायची, सर्वात इथं काय म्हणलंय शेवटची संख्या कोणती, तर आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची. मग बघा हे कसल्या, हे अंशाधिक आहेत, अंश मोठा आहे, 9 हा 7 पेक्षा मोठा आहे, 12 हा 11 पेक्षा मोठा आहे, म्हणजे हे उतरता क्रम लावताना हे पहिल्यांदा येतील, शेवटी येऊ शकत नाहीत. आता हे जो 2 अपूर्णांक आहेत, 4/5 आणि 1/2 यांचा छेद समान करून बघू शकता. बघा 5 ला कितीने गुणावं लागेल, 2 ने, आणि 2 ला 5 ने. बघा 8/10 आणि 5/10, लहान कोणता आहे, 5/10 म्हणजेच कोणता, 1/2, 1/2 म्हणजेच कोणता, 9/18. हा सर्वात लहान अपूर्णांक आहे, तो कुठे असेल, तर तो सगळ्यात शेवटी असेल, म्हणून याचं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 4. मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 आणि सोडून दिलेला आणि प्रश्न क्रमांक 10 हे दोन्ही प्रश्न चुकलेले आहेत नवनीत मधले. नवनीत मध्ये ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पण चुकलंय आणि 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पण चुकीचं दिलंय त्यांनी. तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून क्रॉस चेक करून घेऊ शकता. तुम्ही याची कन्सेप्ट पण क्लिअर करून घेऊ शकता. बघा कन्सेप्ट तर मी आता शिकवेलच तुम्हाला, पण तुम्हाला जर मी शिकवल्याला समजलं नाही तर तुम्ही क्रॉस चेक करा तुमच्या शिक्षकांकडून, की मी सांगतोय ते योग्य आहे, तुमचे शिक्षक सांगतात ते योग्य आहे का, पुस्तकात दिले ते योग्य आहे. कसं असतं बघा, ही आपली संख्या रेषा, संख्या रेषेवर हा 0, हा 1, हा 2, हा 3, हा 4, म्हणजे जे पॉझिटिव्ह नंबर आहेत हे धनसंख्या, ह्या धनसंख्या जेवढी मोठी तेवढी ती काय असते, सर्वात मोठी असते. पण निगेटिव्ह मध्ये जो नंबर सर्वात लहान असतो तो सर्वात मोठा असतो, म्हणजे सर्वात मोठा ऋणपूर्णांक संख्या कोणती, वजा 1 आहे. इकडे जसं जाऊ आपण तसं संख्या कशी होत चालली, लहान 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 होत चाललेली आहे. म्हणजे जर आपण ह्यांचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलं, म्हणजे ह्यांना जर भाग दिला, तर जे सगळ्यात लहान येईल ते सगळ्यात मोठं असेल. मायनस मध्ये गोष्टी चेंज होतात. बघा इथं 1 सर्वात लहान आहे, तर इथं वजा 1 सर्वात मोठं आहे. ठीक आहे, 1 पेक्षा 2 कसं आहे, इथं मोठं आहे, इथं 1 पेक्षा वजा 2 कसं आहे, लहान आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण संख्या रेषेच्या आपण जे संख्या रेषेच्या उजव्या बाजूला आजपर्यंत शिकलोय, डाव्या बाजूला गेलं तर बरोबर त्याच्या उलट घडतं, बरोबर काय होतं, त्याच्या उलट घडतं. मग ह्या लॉजिक नुसार जर आपण गेलो, आता बघूया आपण की ह्या प्रश्नाचं सहज उत्तर कसं काढायचं ते.
बघा -7/6 ला मी कसं लिहू शकतो, -1 पूर्णांक किंवा वरचेच घेऊया हे आपण 4 दिलेले, -11/10 ला मी -1.1/10 असं लिहू शकतो. कारण की बघा की -11 किंवा 11ला 10 ने भागलं, 10 एके 10, शिल्लक किती राहिलं 1. तर मी -1.1/10 असं लिहू शकतोय. पुढे -17/16 ला -1.1/16, पुढे -12/11 ला -1.1/11 आणि -7/6 ला -1.1/6 असं मी लिहू शकतोय प्रत्येक ठिकाणी. आता असं लिहिल्यानंतर बघा 1.1 आणि 1.2 यामध्ये कोणती संख्या मोठी, तुम्ही लगेच सांगाल 1.2. आता यामध्ये तुम्ही 1 शी कम्पेअर केलं का, नाही. तुम्ही काय केलं की 1.1 आणि 0.2 मध्ये मोठी संख्या कोणती आहे तेच बघितलं. किंवा येथे मी मायनस मध्ये लिहिलं -1.1 आणि -1.2 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, तुम्ही लगेच सांगितलं -1.1. का, तर मायनस मध्ये जी संख्या लहान असते ती संख्या मोठी असते, असं आपण मायनस मध्ये उलट होतं. ठीक आहे, यामध्ये काय येईल, वजा 1 शी कम्पेअर करणार नाही आपण, 1/10 शी कम्पेअर करल, -1/16, -1/11 आणि -1/6. मग ह्या 4 संख्या आपल्या आल्या, म्हणजे वरच्या संख्या ज्या आपल्याला कॅल्क्युलेशन साठी अवघड होत्या त्या इथे सोप्या आल्या. आता हे तर कसे झाले, सर्वांचे अंश कसे आले, अंश आले समान. आता सर्वांचे अंश ज्यावेळेस समान असतील, अंश ज्यावेळेस समान असतील तर उत्तर कशावरून येणार आहे, छेदावरून. छेद आपल्याला सांगेल की उत्तर कोणतं मोठं आहे कोणतं लहान आहे. जर मला आता इथं एका संख्येचे 6 भाग केले तर प्रत्येक तुकडा कसा असेल, लार्ज असेल. बघा की आता सर्कल केला, सर्कलचे मी 6 भाग केले. किती भाग केले, 6. तर हा भाग कसा आहे, लार्ज भाग आहे. आणि एकाचे मी 16 भाग केले, 1 2 3 4, हे बघा 8च भाग झालेत, तर ह्या एवढा लहान दिसतोय. हे असे 16 भाग झाले, तर प्रत्येक भाग कसा झालाय, लहान झालाय, अजून लहान झालाय. म्हणजे -1/16 ही संख्या सगळ्यात मोठी असेल. आणि 2 नंबरला -1/11 असेल, 3 नंबरला -1/10 असेल, सर्वात मोठी ही असेल. तर -1/10 आणि 4 नंबरला -1/6. पण हा कसाच क्रम झाला, ही सर्वात मोठी संख्या लिहिली, हा झाला आपला उतरता क्रम. तर पुस्तकात जो दिलाय तो उतरता क्रम दिलाय, आपल्याला चढता क्रम नाही दिलेला. लक्षात घ्या, आपल्याला चढता क्रम लिहित असताना सर्वात लहान संख्या आधी लिहितो आपण. चढत्या क्रमात काय लिहितो, सर्वात लहान सर्वात अगोदर आणि सर्वात मोठी सर्वात शेवटी. सर्वात मोठी संख्या कशी लिहित असतो, सर्वात शेवटी. तर इथं सर्वात लहान संख्या कोणती येईल, -1/6 वाली. -1/6 म्हणजे -7/6. ही संख्या कशी येईल, तर ही संख्या सर्वात लहान येईल. 2 नंबरला कोणती येईल, वजा 2 नंबरला येईल बघा -11/10. 3 नंबरला -12/11 आणि 4 नंबरला -17/16. तर याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर येईल ऑप्शन 2. आणि त्यांनी उत्तर दिलेले ऑप्शन नंबर 3. तर ऑप्शन नंबर 3 हे उत्तर कसं आहे, तर हे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर त्यांचं चुकलेलं आहे. आपल्याला शेवटून दुसरी बघायची. बघा की शेवटून दुसरी कोणती येईल, -12/11. तर यांचं उत्तर चुकलेलं आहे पुस्तकामध्ये, पुस्तकाचं एक्सप्लेनेशन ही चुकलेलं आहे. ठीक आहे, त्यासाठी आम्ही जे पुस्तक कमिटी आहे त्यांना आम्ही लेटर लिहून देऊच की तुमचा हा प्रश्न चुकलेला आहे म्हणून. तुम्हीही तुमच्या शिक्षकांकडून क्रॉस चेक करून घेऊ शकता. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 1. आता स्वाध्याय चालू झालेला आहे आपला. स्वाध्यायामधले प्रश्न बघूया. बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1 आहे. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे, -1 आहे ऋण मधली. तर यांचा गुणाकार, यांचा 1 आणि -1 चा गुणाकार -1 येईल, ऑप्शन 3 येईल. 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात, अनंत संख्या असतात, मग अशी आपण सांगितलं. पुढे बघा, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. अपरिमेय संख्या म्हणजे जिचं वर्गमूळाच्या बाहेर ती निघत नाही, ही एक अपरिमेय संख्या असते. किंवा जर तिला आपण तिच्या किमती कशा असतात बघा,
अखंड अनावर्ती असतात. म्हणजे 1.4, 2, 7, 3, 1, 2, 5, 4, 9, 2, 8, 7 म्हणजे अशा काही किमती असतात रँडम. त्याचा आपण एक ग्रुप बनवू शकत नाही कंटिन्युअस चालणारा. त्याच्यामुळं अशा ज्या संख्या असतात त्या कोणत्या ग्रुपमध्ये येतात? अपरिमेय. आता याचं उत्तर कसं काढायचं? खूप सोपं आहे बघा. 49चं वर्गमूळ 7, 25चं वर्गमूळ 5. 0.25चं वर्गमूळ 0.5. आता इथं भाग जात असेल तर भाग घालून घ्या. 2 ने 8ला भाग जाते 4 आलं. 4चं वर्गमुळात 4 आलं, वर्गमुळात 4चं वर्गमूळ आलं 2. 2 ने 4ला भाग जाते, वर्गमुळात 2 आलं, वर्गमुळात 2चं वर्गमूळ पूर्ण संख्या बनतं का? नाही बनत. तर ते उत्तर येतं अपरिमेय संख्या, ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतोय आपल्याला? पुढे दिलेल्या संख्यापैकी विसंगत संख्या कोणती? आता विसंगत संख्या शोधायची तर ह्या तिन्ही संख्यामध्ये काहीतरी साम्यता असेल. तर ही वर्गमुळात 6 बाहेर निघतं का? नाही निघत. हे पण नाही, ही पण अपरिमेय. ह्या म्हणजे ह्या तिन्ही संख्या अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 4चं उत्तर काय येतं? 2. ती काय झाली? परिमेय संख्या. म्हणून 4चं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न बघूया. सर्वात लहान नैसर्गिक संख्या. बघा झूम करूया आपण अजून. सर्वात लहान नैसर्गिक संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या काय आहे? -1. आता यांच्यातील फरक काढायचा तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात. असं करतात फरक. तर 1 वजा वजा 1 अधिक 1. 1 आणि 1 ची किंमत किती येईल? 2. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड म्हणजे ज्याच्यात खंड नाही. इथं 28 नंतर पुढे संख्या वाढत चालली का? नाही चालली. इथं पण ही खंडितच आहे, ही पण खंडितच आहे. ही अखंड आहे कारण की ही 4 2 8 4 2 8 कंटिन्यू येत राहणार आहे. मग ते कंटिन्युअस येत राहतंय म्हणून आपण त्याच्यावर रेष मारली. आणि आवर्ते, आवर्ते म्हणजे काय? 4 2 8च हे रिपीट होते, त्याच्यामुळे ते काय आहे? आवर्ती. आता 56/57 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? तर लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न सोडवतोय आपण आणि आपल्याला उत्तर काढायचंय, आपल्याला महत्वाचं काय की कमी वेळेत उत्तर काढणे. आणि कमी वेळेत उत्तर काढायचंय तर आपण किती सोडवू शकतोय याच्यावर लिमिटेशन्स आहेत. किती आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. तिथं परमीय संख्येचे ज्यावेळेस आपल्याला विचारलं जातं परमीय संख्येचे, त्यावेळेस लक्षात घ्यायचं की इथं छेद कोणता आहे? मूळ संख्या आहे. छेद कोणता आहे? मूळ संख्या. आता ह्या मूळ संख्येने वरच्या 56ला पूर्ण भाग जातो का? पूर्ण भाग जात नाही. 37च्या पाड्यात 56 आहे का? नाही. म्हणून त्याचं उत्तर कसं येणार आहे? आवर्तीवालं उत्तर येणार आहे. कसं उत्तर येणार आहे? आवर्तीवालं. म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 माझं उत्तरच नसणार आहे. मग मला चेक काय करायचंय की माझं उत्तर 1.5 येतंय का 1.2 येतंय, एवढंच मला चेक करायचंय. तर मी काय करेल? 56 आणि इथं 37. 37 एके 37. किती वरला 16 7 गेलं 9, 190. आता 37ची 5 पट किती येते? 185. म्हणजे माझं उत्तर येते 1.5 आणि मी उत्तर काढलं ऑप्शन 3. तर इथपर्यंतच मी कॅल्क्युलेशन करेल. पुढचं कॅल्क्युलेशन करणार नाही कारण की मला पेपरमध्ये 1 मिनिटाचाच वेळ आहे आणि मला ते 1 मिनिटात हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढे बघा. पुढीलपैकी आपल्याला पूर्णांक संख्या शोधायची. कशी शोधणार? 3ला 5ने पूर्ण भाग जातो का? नाही. ज्या छेदाने अंशाला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. 4ने 8ला पूर्ण भाग जातो का? जातो. म्हणजे ही पूर्णांक संख्या. 5ने 2ला पूर्ण भाग जातो का? नाही. ही अपूर्णांक संख्या. 8ने 3ला पूर्ण भाग जातो का? नाही. म्हणून ही अपूर्णांक संख्या. 4ने 8ला पूर्ण भाग जातो म्हणून ती कशी झाली? पूर्णांक संख्या झाली. आता पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? खूप सोपं आहे बघा. ही कशी आहे संख्या? पॉझिटिव्ह आहे. मग धनपूर्णांक संख्या ही मोठी असते ऋणपेक्षा. कधी पण बघितलंय ऋणपेक्षा धन मोठी असते. इथं त्यांनी जे बाण दाखवलाय हे चिन्ह चुकलंय. पुढे बघा. 2 आणि -2चा गुणाकार किती आला? -4. 3 आणि -1चा -3. -3 मोठं असतं -4 पेक्षा. निगेटिव्ह मध्ये बदलतं. आता बेत्रिक 6, बेदोन्ही 4. 6 मोठा आहे 4 पेक्षा.
पॉझिटिव्हच आहे, हे तर कळलंच पाहिजे होतं. आता पुढे बघा, बेत्रिक 6 हे -6 हे -5. मग मला सांगा -5 मोठा आहे -6 पेक्षा? हो मोठा आहे, म्हणून उत्तर काय येईल? ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 10 की जो पुस्तकामध्ये तुम्हाला चुकीचं उत्तर दिलंय या प्रश्नाचं. मग चुकीचं उत्तर, मग योग्य उत्तर काय? मग अशी सोडवला सेम तसा सोडवायचा. आता ह्या छेदातून अंशात कितीचा फरक आहे? 1 1 1 1 आणि सगळे कसे आहेत? अंशाधिक आहेत. त्याच्यामुळं मगाशी सारखा आपला फॉर्मॅट मध्ये येईल. मग याचा उतरता क्रम द्यायचा आहे. उतरता क्रम मध्ये आपल्याला सर्वात मोठी संख्या सगळ्यात अगोदर लिहावी लागेल. मग सगळ्यात मोठी संख्या म्हणजे ज्याचा छेद सगळ्यात मोठा, ती संख्या सगळ्यात मोठी होईल निगेटिव्ह मध्ये. मग -18/17 1 नंबरला, -14/13 2 नंबरला, -12/11 3 नंबरला, -8/7. म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती आली? -8/7. आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आली? -18/17. ही अशी आली. आणि शेवटून दुसरी परमीय संख्या कोणती येईल? -12/11. ऑप्शन 3 10चं उत्तर येईल. पुस्तकात ऑप्शन 2 दिले. तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता तुमच्या शिक्षकांशी. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. 3/5 व 2/3 या परमीय संख्यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणती परमीय संख्या येईल? आता बघा, इथं सगळ्यात छेद कसा आहे? 75 आहे. मग आपल्याला एक्झाम्पल सोडवणं सोपं झालं. 3/5 आहे आणि 2/3 आहे. आता 5 ला 75 बनवायचे, कितीने गुणावं लागेल? 15ने. आणि 3 ला पण 75 बनवायचे, कितीने गुणावं लागेल? 25ने गुणावं लागेल. मग छेदाला ज्या संख्येने गुणलंय त्या संख्येला अंशाने गुणा, कारण की आपल्याला किंमत बदलू द्यायची नाही. 15 त्रिक 45 छेद 75. 25 दुने 50 छेद 75. आता 45 आणि 50 च्या दरम्यानची संख्या कोणती? कोणती संख्या येत नाही म्हणलंय? येत नाही. तर बघा 46 येते, 47 येते, 49 पण येते. येत कोणती नाही? 50/75. 50/75 तीच संख्या आहे, स्वतःच आहे. ठीक आहे, म्हणून उत्तर काय येईल? 11चं ऑप्शन नंबर 4. 12 बघूया. पुढीलपैकी परमीय संख्या कोणती? परमीय संख्या विचारले. आता परमीय संख्यामध्ये आपल्याला वर्गमूळ तर माहिती की हे वर्गमुळात आहे, वर्गमुळात आहे. हे वर्गमुळाच्या बाहेर ह्याचं उत्तर येते का? वर्गमुळाच्या बाहेर ही संख्या निघते का? नाही निघते. म्हणून ही कशी झाले? ही अपरमीय, ही पण अपरमीय. हे तर पॉईंट पाहिजेत. पुस्तकात पॉईंट द्यायचे राहिलेत, हे पॉईंट पाहिजेत तिथं. असे डॉट 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 पाहिजेत. हे जर डॉट नसतील डॉट, तर ही परमीय संख्या येते. लक्षात घ्या, इथं डॉट देणं कंपल्सरी आहे. इथं ही मिस्टेक आहे. अजून एक मिस्टेक आहे पुस्तकातली, की इथं पॉईंट दिलेले नाहीत. इथं पॉईंट देणं कंपल्सरी होतं. तर उत्तर 1.35 दिलंय, पण उत्तर 3 पण टेक्निकली करेक्ट आहे. इथं पॉईंट दिले नाहीत, त्याच्यामुळे उत्तर 3. समजा इथं जर असं दिलं असतं तर आपण उत्तर काय म्हणलं असतं? ऑप्शन 3 करेक्ट आहे असं म्हणलं असतं. तर 12चं हे पण एक करेक्शन आहे बुक मध्ये. पुढे बघूया 13 नंबरचा प्रश्न. पुढील संख्या समूहात न बसणारी संख्या ओळखा. न बसणारी संख्या बघा, 9चं वर्गमूळ 3, 16चं वर्गमूळ 4, 25चं 5, 19चं वर्गमूळ निघत नाही. ही संख्या समूहात बसतच नाही, त्याच्यामुळे बसत नाही. ठीक आहे, 13चं निघालं उत्तर. आता 14 बघूया. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय बघा, 3/5 पी अपॉन क्यू फॉर्मॅट मध्ये लिहिले, म्हणून ही कसली संख्या झाली? परिमेय झाली. इतर उत्तर येणार नाही. ह्याच्यावर अशी रेष आहे, म्हणजे ही पण परिमेयच झाली. वर्गमुळात 4, त्याचं वर्गमूळ आलं 2, ही परिमेय संख्या झाली. वर्गमुळात 7चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही कशी झाली? अपरिमेय संख्या झाली. आता ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड आणि आवर्ती असते, कसं आहे? अखंड आवर्ती आहे, अशा संख्यांना कोणत्या संख्या म्हणतो आपण? अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. कशा संख्या म्हणतो? परिमेय. आणि इथं जर अनावर्ती आलं, अनावर्ती असेल, अखंड अनावर्ती, तर त्या असतात अपरिमेय. अखंड अनावर्तीला असतात अपरिमेय आणि अखंड आवर्तीला असतात परिमेय. लक्षात ठेवा, पेपरला प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 16.
13/11 या संख्येची विरुद्ध संख्येची गुणाकार व्यस्त संख्या पुढीलपैकी कोणती? आता विरुद्ध संख्यामध्ये काय होतं? चिन्ह बदल होतं. विरुद्ध संख्येला आपण बेरीज व्यस्त संख्या पण म्हणतो. तर विरुद्ध संख्यामध्ये 13/11 च उत्तर येणार -13/11. ही झाली विरुद्ध संख्या. ही काय झाली? आणि गुणाकार व्यस्त संख्येमध्ये अंशाच्या जागी छेद जातो, छेदाच्या जागी अंश जातो. आता हे जी गुणाकार व्यस्त काय येईल? गुणाकार व्यस्त मध्ये चिन्ह नाही बदलत, -11/13 येईल. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. 16 पर्यंत प्रश्न झाले. आता 17 नंबरचे प्रश्न बघू. आता पुढचे प्रश्न बघूया. बघा -3/8 -11/8 -13/8 -5/8 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर सगळ्यांचे छेद कसे आहेत? समान आहेत. त्याच्यामुळे छेदाकडे लक्षच द्यायचं नाही. छेदांकडे लक्ष द्यायचं का? नाही द्यायचं. मग सगळ्यात मोठी संख्या काय असेल? जी सर्वात लहान असते ती सगळ्यात मोठी असते. -3/8 हे उत्तर येईल. जी सर्वात लहान संख्या आहे यामध्ये काय असतं बघा, यामध्ये जी सर्वात निगेटिव्ह मध्ये जी सर्वात संख्या लहान असते ती सर्वात कशी असते? मोठी असते. 17चं उत्तर येईल. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 18 बघूया. यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता सगळ्यात छेद कसे आहेत? समान आहेत. म्हणजे आणि सगळे पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे सर्वात लहान जो अंश आहे ती सगळ्यात लहान. ठीक आहे. ऑप्शन 1 येईल. हे 17-18 नंबरचे प्रश्न समजून घेतले की तुम्हाला खूप सारे प्रश्न येऊन जातील. सर्वात लहान पूर्ण संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0 व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे 1. यांचा भागाकार किती येईल? 0/1 0 येईल. 19चं उत्तर येईल. ऑप्शन नंबर 4. आता 20 बघा. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? इथं आपण बघितलं सगळ्याला चढता क्रम लावायचा आहे आणि शेवटची संख्या शोधायची. चढत्या क्रमात सर्वात मोठी संख्या कुठे असते? शेवटी असते. मग सर्वात मोठी संख्या शोधायची आपल्याला. इथे येईल 1/2, ह्याला 11ने भाग, इथे 4/5, 9/7 आणि इथं किती येईल? बघा 12/11 येईल. ठीक आहे. मग जो अंशाधिक आहे हे छेदाधिक आहे. जो अंशाधिक आहे तोच मोठा असणार आहे. म्हणजे 9/7 किंवा 12/11 याच्यामधला एक अपूर्णांक काय असणार आहे? तर तो मोठा असणार आहे. तर तिरकस गुणाकार करून बघूया. 11×9 99 आणि 12×7 84. मोठा कोणता आला? 9/7. 9/7 म्हणजेच काय? 99/77. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21. आता बघा, पुढील परिमेय संख्यांची चढत्या क्रमाने मांडणी केल्यास योग्य क्रम कोणता? आता सगळ्यांचे अंश कसे आहेत? समान आहेत. अंश कसे आहेत? सगळे समान आहेत. मग छेदावर उत्तर येईल आणि चढत्या क्रमाने लिहायचंय. आणि निगेटिव्ह संख्या आहे मग काय येईल? ज्याचा छेद सर्वात लहान ती कशी संख्या? सर्वात मोठी. ती संख्या कशी? सर्वात मोठी. म्हणजे 10 कसं आलं पाहिजे? 10 शेवटी आलं पाहिजे. बघा चारी पर्याय दिसत नाहीत. आता चारी पर्याय दिसतील. तर 10 शेवटी आलं पाहिजे. 10 शेवटी असलेला एकच पर्याय, ऑप्शन 1. ठीक आहे. असं उत्तर तुम्ही लगेच काढू शकला असता. 21चं काय येईल? 21चं 1. बघा हे उत्तर करेक्ट दिलेत. त्यांनी फक्त तेच मागचाच क्रम एक चुकवलाय. बाकी उत्तर ह्यांनी पण आपल्या लॉजिक नुसार किंवा जे योग्य आहे त्यानुसारच दिलेले आहेत. आता 22 बघा. सर्व परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात. बघा सर्व परिमेय संख्या पण वास्तव असतात आणि सगळ्या अपरिमेय पण वास्तव असतात. तर हे विधान कसं आहे? सत्य. सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात. उलट नसतंय. त्याच्यामुळे हे चुकीचं येईल. सर्व परिमेय संख्या वास्तव असतात पण सर्व वास्तव संख्या परिमेय नसतात.
त्याच्यामुळे 22चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. 23चं आणि 24चं हे दोन्ही कसे आहेत? करेक्टच आहेत. आता 23 नंबर प्रश्न बघूया. आता मग अशी म्हणलं होतं बघा, अनावर्ती आलं आणि अखंड आलं की काय येतं? अपरिमेय येतं. 23चं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 4. 24 नंबरचा प्रश्न बघा. इथं सगळ्यांचे लहान परिमेय संख्या विचारली, लहान, सर्वात लहान. आणि इथं अंश कसे आहेत? सगळे समान आहेत. आणि कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. कशा अंश आहेत? निगेटिव्ह आहेत. मग ज्याचा छेद सगळ्यात लहान ती संख्या सगळ्यात मोठी बनते, आणि ज्याचा छेद सगळ्यात मोठा, सॉरी, ज्याचा अंश सर्वात लहान ती सर्वात लहान बनते. म्हणजे उत्तर काय येईल? 24चं उत्तर येईल -1/3. हे सगळ्यात लहान बनेल. ठीक आहे. 25 नंबरचा प्रश्न. नैसर्गिक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह. नाही, नैसर्गिक संख्यात निगेटिव्ह नंबर नसतात. चुकीची जोडी म्हणलंय, पहिलीच येईल चुकीची जोडी विचारली. तरी पण प्रश्न वाचत चला, कारण की इथं तुम्ही उत्तर खालचे लगे 2 नंबर तुम्ही म्हणाल करेक्ट आहे, 2 नंबर उत्तर मारून घ्याल, पण इथं चुकीची जोडी विचारली. 26 नंबरचा प्रश्न बघूया. पुढील परमेय संख्यांपैकी सर्वात मोठी व सर्वात लहान परमेय संख्या यांची बेरीज किती? आता बघा, इथं आपल्याला असे म्हणजे छेद समान आहेत, अंश समान आहेत असं काहीच दिलेलं नाही. मग आपल्याला हे सोडवावं लागेल. आता हे सोडवायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्यावेळेस कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी हे कसं काढायचं? आता तुम्ही दुसरे एक लॉजिक वापरू शकता की यांची काय करायचं? आपल्याला बेरीज करायची. आता 2 ऋण संख्यांची बेरीज, उत्तर काय येणार आहे? ऋण संख्याचे येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर 3 किंवा 4 मधलं नसणार आहे. हे तर डोक्यात फिक्स असेल. बघा, 26चं उत्तर पर्याय 3 आणि 4 नसणार आहे. का? तर ते पॉझिटिव्ह नंबर आहेत. 2 ऋण संख्यांची बेरीज ऋण संख्याची येते. एवढं तरी आपल्याला कळलं, तरी आपले 2 ऑप्शन इलिमिनेट होतात. म्हणजे पेपरमध्ये आपली चुकण्याची शक्यता कमी होते. आपला प्रश्न चुकण्याची शक्यता एकदम कमी होऊन जाते. आता बघूया काय करायचं. -3 आहे तर त्याला करायचं 300 भागिले 5 किती आलं? -60. तिथं -700 भागिले 11, 2 शून्य द्यायचे. बघा, 11 पंचे 55, 11 सत्क 66, 11 सत्क 66 उरले 4, 11 त्रिक 33. तिथं येईल 1100 भागिले 17. तिथे येईल 17 सख्ख दुग्गोदर्शे 102. 102 म्हणल्यावर उरले किती? 8. आणि 17 चौक 64 येईल. ती 17 चौक 68 येईल. बरोबर. आता पुढे वजा इथं 500 छेद 7, 7 7 49, 7 7 49 उरले 1, 7 1 7. मग यामध्ये सर्वात मोठी परमेय संख्या कोणती आली? ही आली. आणि सर्वात लहान कोणती आली? ही आली. म्हणजे मला बेरीज करायची -3/5 आणि -5/7. मला आता यांची बेरीज करायची, तर मला काय करावं लागेल? यांचा छेद समान करावा लागेल. आता छेद समान करायचा आहे. 7 पहिल्यांदा यांना कितीने गुणावं लागेल? 7ने. आणि पुढच्याला 5ने. तिथं किती येईल? -21 अधिक कंसात -25 भागिले 7 5 35. मी बघितलं असतं की 35 एकाचा छेद आहे, ते उत्तर आलं असतं, पण दाखवतो -21 -25 अधिक वजा असतं आणि उत्तर येईल -46/35. ऑप्शन 2. आता 26 नंबरचा प्रश्न झाला. आता 27 बघूया. 27 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 27. तर -10/3, 10/5, -3/7 आणि 6/4 पुढील परमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे? पूर्णांक म्हणजे भाग जातो. 10ला 3 ने पूर्ण भाग जातो का? नाही जात.
10ला 5ने पूर्ण भाग जातो का? जातो. 5 1 5 5 2 10. उत्तर काय येईल? ऑप्शन 3. 3ला 7ने भाग जात नाही, 6ला 4ने पूर्ण भाग जात नाही. 28 बघा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे. यांची बेरीज केली. मगाशी काय काढला होता? फरक काढला होता. तर काय येईल? 1 - 1 0. यांची बेरीज काय येईल? 0 येईल. ठीक आहे. 28चा 1. 29 बघा. एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा. पुढील परमीय संख्यांचा उतरता क्रम कोणता? आता उतरता क्रम लावायचा आहे. मग उतरत्या क्रम मध्ये आपल्याला माहिती की सर्वात लहान संख्या ही सर्वात शेवटी असते आणि सर्वात मोठी संख्या कशी असते? सर्वात अगोदर. तर -5/9 आणि -9/13 ह्या संख्या कशा पाहिजेत? सर्वात शेवटी पाहिजेत. म्हणजे पहिला ऑप्शन तर येऊ शकत नाही. 2 नंबरचा ऑप्शन येऊ शकेल, 3 नंबरचा येणार नाही, 4 नंबरचा येऊ शकेल. मग इथं जर बघितलं तर 11/13 ला 11/13 आहे, 7/9 ला 7/9 आहे. म्हणजे आपल्याला फक्त ह्या दोघांमध्ये कम्पेअर करायचं की लहान कोणती. जी लहान असेल ती कशी असेल? सगळ्यात शेवटी. मग बघा, -5/9 -9/13. तरी 5 65 -65 येईल, -81 येईल. मग -81 ही सगळ्यात कशी येईल? लहान येईल. म्हणजे ती सगळ्यात शेवटी येईल. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, उत्तर कसे काढायचे? सगळे सोडवत बसायचं का? नाही. तर त्यासाठी हे ट्रिक वापरत चला. आता 30 नंबरचा प्रश्न बघा. पुढील परमीय संख्यांची मांडणी उतरत्या क्रमाने केल्यास मध्यभागी कोणती परमीय संख्या येईल? आता उतरत्या क्रमाने करा किंवा चढत्या क्रमाने करा, मध्यभागी संख्या कोणती येणार ते आपल्याला लगेच समजून जातं. आता यामध्ये जर आपण बघितलं तर छेद समान करणं थोडस अवघडच बनेल. त्याच्यापेक्षा काय करूया आपण की भागच देऊया. त्याला 18 ने भागूया. 900 छेद काय येईल? 14 येईल. 1700 छेद काय येईल? 20 येईल. 1300 भागिले 30 आणि 1200 भागिले 15. बघा, 18 ने भाग दिला. 18 एके 18 उरले किती? 7. 18 एके 18, 18 2 36, 18 3 54. 54 म्हणल्यावर उरले किती? 16. ठीक आहे. 160. 18 9 162. आता 18 8 108चाच भाग बसेल आणि ते किती येईल? 138 येईल. आता बघा, 14 ने भाग देऊया. 14 पंचे किती आलं? तर हे आलं 14 पंचे 70. किती निगेटिव्ह घेऊन घ्या. 14 पंचे 70. 14 सख्ख 84. सॉरी, 14 सख्ख 84. उरले किती? 6. 14 चोक 56 वजा 64 येईल. आता इथं जाईल भाग किती येईल? -85. इथे ह्या शून्याला शून्य जाईल. 3 ने भाग देऊया 130 ला. बघा किती तिप्पट. 20 3 चोक 12 उरले किती? 1 3 3 9 आणि 15 28 वजा 80. मग ह्यांचा जर क्रम लावला तर मधली संख्या आता निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, मधली संख्या कोणती असणार? तीच असणार. आता -43. -43 नंतर काय येईल? -64. -64 नंतर येईल -80. -80 नंतर -85 -138. मग इथं चढता उतरता क्रम काय मॅटर करत नाही. उत्तर काय येणार? -12/15. 30चं उत्तर येईल ऑप्शन 1. 31 नंबरचा प्रश्न बघूया. असत्य विधान शोधायचंय आपल्याला. कसं विधान शोधायचंय? असत्य. वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. योग्य आहे, अपरिमेय आहे. 0 ही संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. योग्य, पूर्ण संख्या आहे. पाय ही परिमेय संख्या नाही. पाय ही अपरिमेय संख्या आहे. पाय कसली पाहिजे? अपरिमेय. हे असत्य आहे. 31चं उत्तर काय येईल? 3. 32 बघूया. 15/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप पुढील पैकी कोणते?
आता हे अंशाधिक आहे म्हणजे एकने तर भाग जाते, एकने भाग जाते आणि तुम्हाला काय सांगितलं डॉक्टर देशानात, मग हे तर उत्तर येऊ शकत नाही कारण की एकने भाग तर जाते. उत्तर काय येईल? ऑप्शन 3, 32चं 3. डायरेक्ट उत्तर काढू शकला असता तुम्ही. 33 बघा, सर्वात मोठी परमीय संख्या कोणती? पॉझिटिव्ह नंबर किंवा निगेटिव्ह पेक्षा झिरो कसा असतो? कधी पण मोठा असतो. 33चं काय येईल? ऑप्शन 4. 34 बघा, पुढील पैकी सर्वात लहान परमीय संख्या कोणती? सर्वात लहान परमीय संख्या सांगताच येत नाही. आपण सांगू शकत नाही सर्वात लहान कोणती असेल ते. सांगू शकतो का? नाही सांगू शकत. मायनस इन्फिनिटी आपण म्हणतो बघा, मायनस इन्फिनिटी सर्वात लहान. 35 नंबरचा प्रश्न. 503 वजा वजा 402 या संख्या रेषेवर आरंभ बिंदूच्या एकाच बाजूस असतील. बघा, आरंभ बिंदू आपण शून्याला मानतो. शून्याच्या उजवीकडे असतात धन संख्या आणि शून्याच्या डावीकडे असतात ऋण संख्या. आपण जसं उजवीकडे जातो तसे संख्या काय होतात? वाढत जातात आणि जसं डावीकडे जातो संख्या काय होतात? कमी होत जातात. मग 503 ही कशी आहे? धनसंख्या. ही आरंभ बिंदूच्या उजव्या हाताला येईल आणि वजा 402 हे आरंभ बिंदूच्या डाव्या हाताला येईल. म्हणजे हे विधान कसं आहे? चूक आहे. वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या शून्याच्या डाव्या बाजूस येते. आता वर्गमुळात 2 चं उत्तर अधिक मध्ये येईल, प्लस मध्ये येईल. मग प्लस मध्ये उत्तर आल्यावर ते बघा, वर्गमुळात 2 चे दोन उत्तर येतात, अधिक वजा असे दोन्ही उत्तर येतात. अधिक वजा दोन्ही उत्तर येतात तर ते वर्ग शून्याच्या डाव्या बाजूस पण येऊ शकतं आणि उजव्या बाजूस पण येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर पण काय आलं? चुकीचं आलं. वजा 4/5 ही परमीय संख्या शून्याच्या डाव्या बाजूस येते, हे योग्य आहे. निगेटिव्ह संख्या शून्याच्या डाव्या बाजूस आणि पॉझिटिव्ह संख्या शून्याच्या उजव्या बाजूस, म्हणून ऑप्शन 4 पण काय येईल? चुकीचं येईल. आता 36 नंबरचा प्रश्न बघा, वजा 7/2 या संख्येची गुणाकार व्यस्ताच्या विरुद्ध संख्या. ह्याची गुणाकार व्यस्त काय येईल? वजा 2/7 आणि त्याची विरुद्ध संख्या काय येईल? अधिक 2/7. ठीक आहे, तर 36चं उत्तर काय आलं? 36चं उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघू. आता शेवटचे 4 प्रश्न राहिले. तर हे 4 प्रश्न घेण्याच्या आधी मी तुम्हाला विचारू इच्छितो की ही व्हिडिओ सिरीज कशी आहे? तुम्हाला यामध्ये काही चेंजेस वाटत असले, काही अजून चेंजेस करावे, अजून वेगळे प्रश्न घ्यावे, तर तसेही तुम्ही मला कमेंटमध्ये सजेशन देऊ शकता. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. बघा, आपण एकदम शून्यातून सुरुवात केली ती आज आपले जवळपास 10,000 सबस्क्रायबर होत आहेत. ह्या व्हिडिओ नंतर आपले 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील. ठीक आहे, तर ते 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर तुम्हाला काय गिफ्ट असेल? ज्यांनी माझे 10,000 सबस्क्रायबर बनवले त्यांच्यासाठी एखादा कोर्स फ्री करता येऊ शकतोय का? तर ह्या सर्व गोष्टींवर विचार चालू आहेत, तेही मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, तुम्हाला जर काय विचार असेल तुमच्या मनात. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा मित्रांनो, तेवढंच आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी. तर 37वा प्रश्न बघूया, चला. झेड या बिंदूपासून क्यू या बिंदूचे अंतर किती? आता कधी पण लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा काढायचं 0, पहिल्यांदा 0 शोधून काढायचा. तर इथं 1 आणि 2 मध्ये किती अंतर आहे? 1 2 3 4, 4 घराचं अंतर आहे. मग इकडं पण बघा 1 2 3 4, म्हणजे हा पॉइंट 0 आहे, ओ काय 0 आहे. मग त्यांच्यामध्ये किती घराचं अंतर आहे? 1 2 3 4, म्हणजे एकाचे किती पार्ट केले? 4. तिथे 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4 म्हणजेच 1. तिथं 5/4, तिथं 6/4, तिथं 7/4, 8/4 म्हणजेच 2. तिथं वजा 1/4, वजा 2/4, वजा 3/4, वजा 4/4 येईल. वजा 4/4 म्हणजेच 1. तिथं वजा 5/4, वजा 6/4, वजा 7/4. ठीक आहे, म्हणजे आता हे एवढं लिहित बसायचं पेपर मध्ये? नाही लिहित बसायचं, लिहितच बसायचं नाही. हे तर फक्त लिहायचं की
एक भाग कितीचा आहे? 1/4चा आहे. हा एवढा तुकडा कितीचा आहे? 1/4चा आहे. बस एवढं लक्षात ठेवलं की सगळे उत्तर निघतात. मग इथं झेड बिंदू पासून क्यू बिंदूचे अंतर, आता इथं झेड आहे आणि इथं क्यू आहे. मोजा घर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 घर आहेत. ह्या 10ला 1/4 ने गुणायचं. किती उत्तर येईल? 10/4. 10/4 म्हणजे ऑप्शन 1. आता 2/4 ही संख्या निर्देशित करणारा बिंदू. आता इथं बघितलं आपण, इथं 0 आहे, इथं 1/4 येईल आणि इथं 2/4 येईल. उत्तर काय येईल? पी. सोपं आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 38 आणि 39. 38 39 आणि 40. बघा, बिंदू आर हा कोणती परमीय संख्या दर्शवतो? आर बघा, इथं 4/4 आहे, 5/4, 6/4. 6/4 ऑप्शन 2. ठीक आहे. 38 37 38 39 हे तिन्ही प्रश्न आपले झालेले आहेत. 37 38 39. आणि आपल्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न बघूया. पुढील लेक्चरमध्ये आपण चॅप्टर 2 घेऊन येत आहोत. तर त्यावरचे हे सगळे प्रश्न आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करूया. नवरात्रीच्या सीझन मध्ये आपण सगळे जवळपास चॅप्टर कंप्लीट करायचं आपण बघूया. व्रत बनवूया एक काहीतरी, आणि तुमची ही रिव्हिजन होत असेल तर तुम्ही हे रिव्हिजन करत चला. आता 5/21 5/15 5/3 5/17 या संख्यापैकी सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या यातील फरक. आता सर्वात मोठी संख्या कोणती असेल? ज्याचा छेद सगळ्यात लहान सगळ्यात मोठी. 5/3 आणि सर्वात लहान काय येईल? 5/21. हेच निगेटिव्ह मध्ये उलट असतं. तर काय येईल? 5/3. बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, उत्तर कसं येणार आहे? धन येणार आहे. म्हणजे हे दोन उत्तर तर येऊ शकत नाही. हे दोन उत्तर येऊ शकतात का? नाही येऊ शकत. आणि कधी पण लक्षात ठेवायचं की पेपरमध्ये तुम्हाला जर दोन पर्याय सारखे दिसत असतील, दोन पर्याय म्हणजे हा पर्याय आणि हा पर्याय, तर माझं एक उत्तर कॅन्सल झालं पहिलं, म्हणजे उत्तर काय येईल? 10/7. आपण काढून बघूया ना. 5/3 वजा 5/21. छेद समान करूया. ह्याला 7 ने गुणलं, ह्याला पण 7 ने गुणलं. 7 5 35. 35 वजा 5/21. उत्तर काय आलं? 30/21. 30/21 त्यालाच किती भाग जाईल? 3 ने. तिथे येईल 10/7. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण हे 40 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आणि पहिले नमुना 5 प्रश्न. ठीक आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.